तर चला आज बनवूया कारल्याचं चिप्स. मी कारल्याचं चिप्स का म्हणतो, आपण वयस्कर लोक खातो कारलं आवडीनं, पण आपली लहान मुलं खात नाहीत. कारलं म्हटलं की नाक मुरडतात, ते अजिबात खायला बघत नाहीत. पण आपण जरा हे वेगळ्या पद्धतीनं चिप्स टाईप करून जर मुलांना दिलं ना, मुलांना कळणार पण नाही की हे कारलं आहे का काय आहे ते. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला कारल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर त्याला पुसून घ्यायचंय, अगदी कोरडं करून घ्यायचं. आपले कारलं धुवून स्वच्छ पुसून झालेलं आहे. आता आपल्याला त्याचे बारीक बारीक गोल काप करून घ्यायचे. कारलं आपलं बारीक कापून झालेलं आहे. आता त्यातल्या ज्या बिया असतात ना, त्या अशा काढून घ्यायच्या, सगळं मोकळं करून घ्यायचं. बिया ठेवल्या तरी चालतं, तसं काय हे नाही. अगदी बियांमुळे थोडं कडू लागतं, पण ठेवलं तरी काय हरकत नाही आहे. पण मुलांना जरा जास्तच कडू लागायला नको म्हणून त्याच्यातल्या अशा बिया काढून घ्यायच्या. तर कारलं एकदम बारीक का कापायचं माहितीये का? जरा बारीक नाही कापलं ना, ते आपण फ्राय करताना थोडंसं आतून कच्चं वगैरे राहतात. कच्चं राहिलं की ते कडू लागतं. आणि असं एकदम बारीक पातळ कापलं ना, ते अगदी पूर्ण शिजतं, फ्रायही चांगलं होतं. जर भाजी करत असेल तर भाजी आपली छान होऊन जाते. आपल्या बिया सगळ्या काढून झालेल्या आहेत ह्यातल्या. आता याला आपण 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घालून सगळीकडे लावून असं झाकून ठेवायचं 15 मिनिटासाठी. कारलं भिजायला ठेवून आपल्याला 15 मिनिटं झालेलं आहे. त्याला छान पाणी पण सुटलेलं आहे. आता आपण याला चांगलं धुवून घेऊया. आपलं कारलं स्वच्छ धुवून झालेलं आहे. आणि हो, त्याला हळद मिठामध्ये ठेवण्याचं कारण की आपण हळद मिठात मुरायला ठेवल्यानंतर ते पाणी सोडतं, आणि त्या पाण्यावाटे त्यातला जो कडूपणा असतो ना, तो निघून जातो, आणि त्यामुळं आपल्याला भाजी जास्त कडू लागत नाही, आणि ते चिप्स पण कडवट लागत नाही, छान लागतं. आता हे आपल्याला 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा चटणी घालून घ्यायचंय, आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. आता यामध्ये चिंच आणि गुळाचं पाणी मी घालून घेणार आहे थोडंसं. त्यामुळं त्यातला जो थोडाफार कडवटपणा राहिलेला असतो ना, तो पण जातो. कारल्याला सगळे मसाले लावून झाले, चिंच गुळाचं पाणीही लावून झाले. आता रव्यामध्ये त्याला व्यवस्थित खालीवर कोटिंग करून घेऊन तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेऊया.
बघितलं ना कसं मस्तपैकी झटपट आपलं कारल्याचं वेपर्स तयार झाले ते मुलंही आवडीनं खातात. कसे आहे? खायला पण छान लागतं आणि असं कडू जास्त लागत नाही नेहमीपेक्षा. तर मला तर आवडली आणि तुम्ही पण ही डिश आहे ना ट्राय करून बघा घरात. खायला पण छान लागतं. तुमच्या मुलांनाही द्या. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय.